हॅलो, हां मानेंना जरा आत पाठवा. हो लगेच. न्याय कमीन सर. या या माने या. बोलावलोय. बसा बसा बसा. काल आपली मीटिंग झाली की नाही मला सांगा, कंपनीची झाली की नाही? हो सर. काय ठरलं? कुणीही दांड्या मारायच्या नाहीत, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, सुट्टीचा अर्जही द्यायचा नाही, ठरलं होतं की नाही? हे काय आहे? सुट्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही लगेच पाठवलेलं आहे मला, हे काय आहे? बरं पाठवलं ते पाठवलंय, विषय काय? मला माझ्या बायकोची आठवण येते म्हणून सुट्टी हवी. काय अर्थ आहे याला माने? तेच कारण नाही ना सर, म्हणजे मला लय आठवण येते बायकोची. नाही, चांगली गोष्ट आहे वा, म्हणजे बायकोची आठवण येते वा, पण मग असं कोण लिहितं? मी लिहितो सर. आता इतकी येते म्हणल्यावर लिहायला पाहिजे ना मग. माने माने करेक्ट आहे म्हणजे. आता कसं असतंय सर, म्हणजे हॉनेस्टी इज अ हॉनेस्टी आपला दागिना आहे माझा. बरं बरं, सगळं सगळं मान्य मला, पण आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते तर मी काय करू? सुट्टी द्या. सांगा मी काय करू? मी तरी काय करू मग? मला राहवणच झालंय ना सर, म्हणजे हो माने. मला मला लय आठवण येते. म्हणजे सर तुम्हाला खोटं वाटेल, महिना झालाय बायको माहेराला गेली. हा हो तिचा बाप आजारी आहे. तिला म्हणलं जा बाबा माहेराला जा. बिन बरंच होईना झाले. माने माने लँग्वेज, माने लँग्वेज लँग्वेज. पण मला करमना झालंय ना सर. मला करमना झालंय. माने माने मला घर खायला उठतंय सर. मला एकटं एकटं वाटतंय लय. मला लय आठवण येते बायकोची सर. माने मला नाही राहत आहे सर. मला खरंच बायकोची आठवण येते. मला काचेचं केबिन आहे माने, काचेचं केबिन आहे. लोक बघतील बाहेरून. थांबा. पाणी घ्या, पाणी घ्या. माने पाणी घ्या. पाणी पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. शांत, रिलॅक्स माने, एकदम रिलॅक्स. नाही पण एक मोठा श्वास घ्या. कसा श्वास घेऊ सर? माझा श्वास माहेराला गेलाय ना. माने श्वास घेऊ. नका रडू माने, नका रडू, शांत व्हा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट रोमांस असते का? माझी असती. माझी असती सर. नाही मला नाही असं अपेक्षित, हरकत नाही. ओके माने माने मला नाही राहत आहे सर. मला लय आठवण येते. मला नाही कळत आहे तुम्हाला कसं सांत्वन करू. माने ओगी ओगी रडू नका माने. ऐका रडू नका. कोणीतरी बघेल बाहेरून, काय वाटेल त्यांना? हा वाटू द्या, काय वाटायची ती. कोणाला काय बोलायची ती बोलू द्या. स्वतःच्या बायकोसाठी रडतोय ना. मुद्दा तो आहे का? मुळात असं कोणी आपल्या बायकोसाठी रडतं का? मी रडतो. मला नाही अपेक्षित. मी रडतो. तुमची बायको जेव्हा जाईल का नाही माहेराला, मग तुम्हाला कळेल तेव्हा बसाल मग बरोबर. माझ्यापर्यंत आणू नका हा विषय. माझ्या बायकोची काळजी तुम्ही करू नका. मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तिला सांगितलं होतं, मी वर्कहोलिक आहे, वर्क इज माय प्रायोरिटी, बायको बिको नंतर. माझं पहिलंच असतंय ती. बायको पहिली, बाकीचं वर्क फिरक मग मग पुन्हा पुढे ती. माने असं करून नाही चालत. लक्षात घ्या, वर्क इज वर्शिप. कोणी सांगितलं? हा लिहून कसं काय वर्क इज वर्शिप? वर्कची शिप जेव्हा संपती की नाही तेव्हा माणसाला बायकोचीच गरज लागते सर. हो हो. आपण जेव्हा थकून भागून घरीकडे जातो की नाही, हा तेव्हा बायको जेव्हा दरवाजा उघडते ना, तेव्हा अशी थंडगार वाऱ्याची जुळूकच अंगावर येते असं वाटतं. आपण आत गेले गेले बायको म्हणते लगेच, हात पाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, शांती. सर तुम्हाला सांगतो, चहा प्यायला नसतोय तरी पण माणूस फ्रेश होऊन जातोय सर. खरंच फ्रेश होऊन जातोय. म्हणजे चहा प्यायची गरजच लागत नाही त्याला. बायको जेव्हा किचन मध्ये काम करत असती की नाही, तेव्हा त्या भांड्यांसोबत जेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो की नाही, तेव्हा घर जिवंत आहे असं वाटतं सर.
पण 1 महिना झाला घरात बांगडीचा आवाज झाला नाही. माने मग आता मी काय करायला घरात हवं? बांगड्याचं वाजणं झाले तर सर काय करू मी? अरे नका रडू, मी काय आता तुमच्या घरात येऊन बांगड्या वाजवू का माझ्या? काय नका माने रडू. तुमच्या बांगड्याच्या आवाजानं काय मला मजा येणार आहे तेव्हा? माने काय मला नाही होत आहे सर राहायला. मला जायची सर खरंच. खोटं खोटं नाही सांगत तुम्हाला. एक महिना झालाय सर. बायकोच्या हातची ज्वारीची भाकरी नाही खाल्ली साधी मी. मला फक्त 2 दिवस सुट्टी द्या सर. मी जातो लगेच 7-8 भाकऱ्या खातो मी. पळत माघारी येतो. तुम्हाला पण 3 घेऊन येतो पाहिजे तर. हे काय लालूचे? हा मला जाऊ द्या, मी 3 भाकऱ्या तुम्हाला आणतो. म्हणजे काय माने? मला भाकरी खायला इतक्या लांब जायचंय तुम्हाला? त्याच्यासाठी सुट्टी टाकताय तुम्ही? कंपनीचं काही नाहीये तुम्हाला? भाकऱ्याच खायच्यात ना तुम्हाला? आपल्या ऑफिसच्या बाहेर त्या रखमाबाईंची खानावळ आहे, तिथे जा, भाकऱ्या मागवा आणि खा. काय बोलताय सर? त्या रखमाबाईच्या भाकरीला काय बायकोच्या भाकरीची चव आहे तवा? ती रखमाबाई नुसती पीठ मळत असेल. माझी बायको पिठासोबत प्रेम मळती. खरं सांगतोय सर, खरंच सांगतोय. बायको पिठासोबत प्रेम मळती सर. हो. कुकर मध्ये जेव्हा भात लावते की नाही, तेव्हा मिठाची चिमूट अशी पाण्यात मिसळताना तिच्या हातात ती माया मिसळती होत्या पाण्यात. ओके. डाळ जेव्हा ढवळत असते की नाही, तेव्हा चमच्याचा आवाज त्या भांड्याला लागतो आणि काहीतरी वेगळाच आवाज होतो. त्याच्यासोबत होणारी तिच्या बांगड्यांची किनकिन. खन किन 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 खन किन 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 किन. तवा बनतोय भात, तवा बनती डाळ. रकमीचा काय भात आहे वे? रखमी गिजगा नुसता चिकून ते जायला. माने बायको जवळ डाळ ढवळती की नाही आणि अशी डाळ चमच्यात घेतल्यावर अशी बोटानं चाकून बघती ना, तवा डाळीला डाळ पण येतंय सर. हो. बायकोचं जेवण ती बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ती रखमाबाईच्या हातचं जेवण. हा अर्थ काय वाक्याचा? बायकोचं जेवण ते बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ते रखमाबाईच्या हातचं जेवण. अर्थ काय सांगा मला? नाहीये माने, याला अर्थच नाहीये. सुट्टी हवी म्हणून काही बरळाल का? ऐका ऐका, बायकोची व्याख्या असते तशी. काय बायकोची व्याख्या आहे? बायको. हा व्याख्या काय? बाहेरचं खायला लागू नये म्हणून यक आपली कोणतरी हक्काची व्यक्ती. बायको. आता तयार केलेलं आहे हे, आता सुचलेलं नाही तेव्हा तयार केलेलं आहे हे. सर तुम्ही य वरना एक आपली. एक असतं का एक असतं? सर तुम्ही काय वाटेल ते तुम्ही व्याख्या तयार करताय माने. सर शब्द कुठे घेऊन बसलाय तुम्ही? शब्दात नका घुसू, भावनेत घुसा ना. माने भावना बघा ना माझी सर. ऐका ना, मी एक बॉस म्हणून मला बाजूला ठेवा, मित्र म्हणून मी सांगतो, मला सगळं कळतंय, तुमच्या भावना पण मला कळतायत. पण थांबा ना, थोडे दिवस आणखीन थांबा, मग तुमची बायको येईल, तिच्या हातचं जेव्हा थोडी कळ सोसा. नाही कळ सोसवत ना सर. आता रडू नका. खरंच नाही कळ सोसवत सर. एक दिवस एका वर्षावानी जातोय सर. मला रातभर झोप लागत नाही. 1 महिना झाला रात्र झोपलो नाही मी सर. ऐका माने, असं नका करत जाऊ. तुम्ही काय करताना हे बघा, आता मला कळलेलं आहे, तुम्ही रात्रीचं झोपत नाही आणि मग तुम्ही ऑफिस आवर्स मध्ये झोपता. असं नका करू, रात्रीचं झोपत जा. नाही येत ना झोप सर. नका रडू मान. उगी उगी झोपत जा, रात्रीचं झोपत जा. तुम्ही येता का मग रातचं? माने माने काय विषय आहे हा माने? नाही बघा की येऊन कवा. माने मी बॉस आहे माने तुमचा. नाही खरंच बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला पटेल. काय काय थडपड होत असते नुसती माझी. मला खरंच झोप लागत नाही सर. कवा तरी तुम्ही या आणि हलक्या हातानं माझ्या अंगावर पांघरून टाकून बघा. मी का टाकू? माझ्या केसातनं 4 बोटं फिरवून बघा. मला नाही फिरवायची. मला रातची झोप लागत नाही की नाही सर. बायको माझ्या अंगावर पाय टाकून झोपती. मला सवय झाली सर त्याची. आयुष्यात पाय नाही तर काय नाही. त्या वाक्यांचे पाय नाही तर काय नाही, अर्थच नाहीये या वाक्याला माझ्या आयुष्यात. नका रडू ना माने. माने काचेचं केबिन आहे, कुणीतरी माने शांत. माने माने पाणी घ्या, शांत व्हा, शांत व्हा.
माने माने काय 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 माने 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 काय 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 बघताय असं काय बघताय माझ्याकडे बायकोचा भास झाला सर. माने माझ्यात बायकोचा भास होतोय तुम्हाला. नाही म्हणजे मला काय होतंय सर, कुठं बी बघितलं तरी बायकोच दिसते मला सगळीकडं. हे जर असं होत असेल तर खिशात एक बायकोचा फोटो ठेवा, आठवण आली की बायको असं बघा आणि विषय संपवा. पण दुसऱ्यांमध्ये स्वतःची बायको शोधू नका. नाही सर मला काय कळण झालंय, म्हणजे कुठं पण बघा बायकोच दिसते. खरंच नाही सर, मला नाही होत आहे, मला जाऊ द्या तुम्ही. नाही माने असं करू नाही. माझं मन नाही लागत आहे इथं कामात सर. उगाच काहीतरी चुकीचं काहीतरी होईल इथं कामात. नाही नाही खरंच आहे का माझं तुम्ही? काहीही चुकीचं होणार नाही. तुम्ही गेलात तर कंपनीचं नुकसान होणार नाही का? अहो मी थांबलो तर नुकसान होईल सर. कसं होईल माने? खरं सांगतोय तुम्हाला. आता ते आपले क्लायंट आहेत नाही मिस्टर जोगिंदर. हो जोगिंदर हो. त्यांना ते एक लेटर पाठवायचं होतं. बरोबर. मिस्टर जोगिंदरच्या जागी मी जागा आहे रातभर असं लिहिलं होतं मी. माने तरीच त्यांनी सगळे ऑर्डर कॅन्सल केले आहेत. वर मला फोन केला आणि मला म्हणाले यू ऑल आर नॉनसेन्स. माने ही काय चूक आहे माने? असंच होतंय सर, म्हणून सांगतोय. आपण मेल लिहितोय की नाही? बरोबर. त्या मेलच्या खाती आपण काय लिहितोय? हा, इट्स आवर प्लेजर. इट्स आवर प्लेजर. हो. इट्स माय परकर लिहिलं होतं मी. म्हणजे ते तुम्ही होतात ज्यांनी त्या लेडी क्लायंटला इट्स आवर परकर असं लिहिलं होतं. माने काय बोल. मला सगळं म्हणजे बायकोचं सगळं तिथं दिसतंय. मला काय कळण झालं. तुमच्यामुळे कंपनीचं नुकसान होतंय माने. नाही सर, मग माझं ऐका की. काय? माझं ऐका. काय? हे बघा मला 2 दिवस पण नको. मला निदान 1 दिवसची सुट्टी द्या. 1 दिवस जाऊ द्या. मी जातो, फक्त बायकोला फक्त डोळं भरून बघतो, तिच्या बांगड्यांचा आवाज ऐकतो, तिच्या हातचं पोटभर जेवतो, तिचा हातात हात घेऊन 5 मिनिटं बसतो, परत येतो. परत आलोक नाही तुम्ही मला बघा, खोटं नाही सांगणार. गावाने काम करणार गडी. कामच मग नाही केलं तर मिशा काढून देईन तुम्हाला सांगतोय मी. मला नकोय तुमच्या मिशा. आणि मुळात एक गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करा माने, की असं बायकोपासून लांब राहिल्याने काही होत नाही. होतं सर, मी सांगतो तुम्हाला सगळं सुरळीत होतं. बायकोचा स्पर्श असतोय की नाही, जगातल्या सगळ्या जखमांवरचा जालिम मलम असतोय. आपण असतं नुसतं तिच्या बाजूला बसायचं, तिच्या खांद्यावर डोकं ठेवायचं, ती आपल्या केसातनं हळूच बोट फिरवती आणि विचारती, थकून आलाय ना तुम्ही? आपण उगं खोटं खोटंच म्हणायचं. नाही यायला हो का एवढी जाणी थकतोय तेव्हा घडी. डोक्यात टपली मारती लगेच म्हणती मग ग बसा, मला काय कळत नाही वे तेव्हा. हा, मी लक्ष देत नाही तर स्वतःचं पण लक्ष नाही, खात पित नाही वेळेवर, काय करत नाही, नुसतं आपलं बोंबलं झिंडायचं, काम 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 करत बसायचं. आपण काहीच बोलायचं नाही, आपण गप्प बसून राहायचं. तिनंच बोलायचं, तिनंच वरडायचं, तिनंच रुसायचं, तिनंच जवळ घ्यायचं. आपणच तिच्या पदरात जायचं आणि गुडूप होऊन जायचं. जगाचा अजिबात विचार नाही करायचा, अजिबात विचार नाही करायचा. खरंच गुडूप होऊन जायचं पदरात तिच्या. मला जाऊ दे सर, मी पाया पडतो तुमच्या. रडू नका. माने माने जा तुम्ही जा जा. कुठं जा, गुडूप व्हायचंय ना तुम्हाला? जा गुडूप व्हा. दिली सुट्टी दिली, जा गुडूप व्हा. सर माने आय लव्ह यू सर. हा जा बायकोला आय लव्ह यू सर. बायको माने काय माणूस आहे हा माने पण. हा हॅलो. नाही 2 दिवसाची रजा टाकतोय, जरा बॅग भरायला घे. कुठे म्हणजे काय? चल गुडूप होऊया. आलो चल.